नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कामिनी आता ऑफिसमध्ये आलेली असते आणि कमळीची सगळी हिस्ट्री बघत असते. फॉर्मवर आईचं नाव, बापाचं नाव, पत्ता काहीतरी असेल ना, यासाठी कामिनी धडपड करत असते. आणि म्हणते पत्ता का नाही येते कमळीच्या फॉर्म मध्ये. म्हणता सगळ्यांचं दुसरं पान या कमळीच्या फॉर्मचं दुसरं पान का नाहीये. कामिनी आता त्या मॅडमचा असं गळा पकडते आणि अगदी दाबायला लागते. दुसरं पान कुठे, बोला बोला. तिचा श्वास बंद व्हायला लागलेला असतो तरी सुद्धा कामिनी तिचा गळा काय सोडायला तयार नसते. कामिनीला अनिका आणि तिचं जे बोलणं झालंय ते आठवलेलं असतं. कामिनी म्हणते ही पोरगी ना सगळ्या गोष्टींवर असा बोळा फिरवेल, एक नंबरची मूर्ख पोट्टी आहे. कामिनी आता तो फॉर्म घेते आणि निघून चाललेली असते. ते मॅडम म्हणते मॅम तुम्ही याचा फॉर्म नाही घेऊ शकत. कामिनी म्हणते मला शहाणपणा शिकवायचं नाही. ही कोण आहे माहिती आहे तुला, त्यामुळे मला थांबवायचं नाही. इकडे निंगी आता विचार करत असते कामिनीचा इथे येऊन काय फायदा झाला असेल ग कमळी. निंगी अजूनही त्याच विचारावर अडकलेली असते आणि तोच विचार करत असते की कामिनी म्हणजे ती कडू आजी आपल्या रूम मध्ये येऊन काय उचक पाचक करत असते. मी पण तोच विचार करते. डोकं अगदी फुटायला लागले विचार करून करून. त्या पत्ता हुडकत हुडकत गावाकडे आली की मग बघा कमळे आपण उद्या तर गावाला चाललोय. ते कमळे चल चहा पिऊन येऊ एकदा. काय चहा प्यायचा, डोकं फिरलं काय ग निंगे. तिला अगदी ओढत ओढत घेऊन चाललेली असते. चल उन्हातच छान वाटतं चहा प्यायला. उन्हात चहा प्यायचा. अगं गावाकडे गेल्यावर कशाचा चहा प्यायला मिळतोय. चल काय ऋषी आलेला असतो. निंगे म्हणते ऋषी सर तुम्ही इथं. ऑफिस माझं लवकर संपलं. म्हटलं चला जाऊन भेटून येऊया तुम्हाला. आणि का महाजन असतात त्या नमिता फर्स्ट येणार की कमळी फर्स्ट येणार यासाठी गुलाबाच्या पाकळ्या तोडत असतात. नमिता कमळी अशा पाकळ्या टाकत असतात आणि कोण फर्स्ट येणार हे शोध. वेडी झालेली असती ही अनिका. अनिका नमिता कमळी असं करत 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 तिने सगळी गुलाबाची पाकळ्या अशा मोकळ्या केलेल्या असतात. ती गुलाबाची पाकळी असते ती कमळीच्या नावाने तुटलेली असते. कमळी जर टॉप करणार असेल तर मी काहीही करून घेईला. रागिनी म्हणते वेडी आहेस काय ग, ती कमळी टॉप करणार हे तुला काय माहिती, रिझल्ट लागल्यावर कळेल की. आधीच लगेच जीवाचं बरं वाईट करायला लागली. थोडी वेडी आहेस काय ग अनिका तू. गुलाबाच्या पाकळ्यांनी जर कळालं असतं ना की कोण टॉप करणार आणि कोणी नाही तर कोणीचा अभ्यास केला नसता, फक्त या पाकळ्याच तोडत बसला असता. थोडी बेंडूक आहे का अनिका तू. तिने आता फॉर्म घेऊन आलेली असते. असं दुसरं पान कुठे आहे सांग. अनिका म्हणते मला काय माहिती, हॉस्टेलच्या रेक्टरला विचार की, मला विचारायला जाऊ नकोस. आजी का तुला हा फॉर्म. कमळीची माहिती शोधायला गेली होती. ती शोधायला गेली तेव्हा फॉर्म फाडून आणला होता, आठवतंय का अनिका. पुढचं पान कुठे आहे सांग अनिका. मी विचारत असते सांग. अनिका म्हणते मला माहित नाही. खरंच बावळट झाली सा, काही मूर्खासारखं बडबडते. मला कसं माहिती असेल का दुसरं पान कुठे. पीएचडी करायची का तुला, कर कर कर, मला विचारू नका काही माहिती. कामिनी म्हणते हो मला करायची पीएचडी. अगदी बरोबर मी पीएचडीच करणार आहे. कमळीची सगळी माहिती अशी खोदून 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 काढणार आणि पीएचडीच करणार. ऋषी कमळी निंगीकडे उन्हाचा चहा पित असतात. निंगीचा हट्ट असतो की चहाच प्यायचा. तर तिघे सुद्धा चहा पिलेले. चहाचा कप ठेवायला लागलेली असते. ऋषीच्या पायात पाय अडकतो आणि ऋषीच्या घट्ट अशी ती गळ्यात पडलेली असते. ऋषी तिला सावरतो. ऋषी आता कमळीकडे एकटक बघत असतो आणि कमळी सुद्धा जरा अशी नर्वस झालेली असते. आता पटकन ते सावरतात. निंगी म्हणते तुम्ही ना सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये नवरा बायको म्हणून लय भारी दिसत होता बघा तुम्ही. ऋषी सर तुम्ही आणि कमळीची जोडी एक नंबर. हे निंगी काहीही बोलत असते, अजिबात तिला काही कळत नसतं. कमळी आता निंगीकडे रागाने बघते. महत्वाचं नाहीये कमळे, मी काय सांगतोय ते लक्ष देऊ नाही की. निंगे जरा शांत बसतीस का. मी नवीन बिझनेस सुरू केलाय आणि त्याच्यामध्ये एक आयडिया आहे. त्या लोकांना काहीतरी बिझनेस विषयी आयडिया आहे, छान छान आयडिया ज्या सांगू शकतात सुचू शकतात त्यांनी माझ्याकडे यायचंय उद्या. तुला यायला आवडेल का. कमळी म्हणते हो सर नक्कीच मी येणार. डोक्यात गावाकडे जायचाच विचार चालला होता सर, पण आता तो गावी जाऊ नका असं म्हणत नाहीये मी. आपल्या बिझनेस विषयी आयडिया सांगायच्या, काय बिझनेस करायला आवडतो, कशाने काय प्रॉफिट होणार हे सांगणार. अजिबात तुम्ही घाबरू नका, मी तिथे असणारच आहे. मग तुझ्या आयडियाज तिथे घेऊन ये कमळी, बाकी मी सगळं बघतो. तर कमळीकडे 101 आयडिया आहे. निंगी आता कमळीचं कौतुक करत असते. खतरनाक आयडिया आहे बघा तुम्ही, कशी ती उद्या सांगते ना बघा. ज्याचं तरुण पोरींचं भलं होईल अशा 101 आयडिया तिच्याकडे. सर तुम्ही सुद्धा ऐकताल तर अगदी थक्क व्हाल. कमळी एक नंबर सांगणार बघा उद्या आयडिया. आजोबा आजी बसलेले असतात. सारखी कमळी जे बोलली ते आठवत असतं. तिने बाबांच्या पायाला लावायला तेल आणलं होतं त्याविषयी सगळं काही आठवत असतं आजीला आणि बाबांना. पुन्हा आजीला सुद्धा कमळीची आठवण येते आणि आजोबांना सुद्धा. दोघेही नाराज असे बसलेले. तर गेलीये आता कोण आणून देणार हे तेल तुम्हाला आणि कोण तुमची मॉलिश करणार. अन्नपूर्णा आजीला फार टेन्शन आलेलं असतं की कमळी होती तेव्हा तेल बरोबर आठवणीने आणायची, आता कमळीच नाही म्हटल्यावर तेल कुठून येणार. काय आता सुजाता आलेली असते. मॅडम हे तेल कोणीतरी बाहेर देऊन गेले. जे तेल अन्नपूर्णा आजीला आणि बाबांना गरज असते तेच तेल बरोबर कमळी वेळेत देऊन गेलेली. म्हणते का मॅडम तुम्हाला अधिक मासाचं व्रत करायचं असेल ना, नवऱ्याचं आयुष्य वाढावं, हरवलेली नाती परत मिळावी, जे मतभेद ते जुळावे, बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळतात, सगळं काही चांगलं होतं, सुख शांती मिळते, यासाठी अधिक मासातला उपवास करावा. तुम्ही करणार का. अन्नपूर्णा आजी खूप विचार करतात आणि म्हणतात हो हो मी नक्कीच करणार आहे हा उपवास. आता गौरी असते. गौरीला कुठत गेलं ते आयुष्यभर जोडायचा प्रयत्न करत आली. ती उसवली पण ती परत जुळली याची आशाच मरून गेली. त्यामुळे मी वाट बघत राहिले पण कधीच माझी इच्छा पूर्ण झाली नाही. सगळी घुसमट आतल्या हातच होत राहिली आणि ती मी एकटीच सहन करत. म्हणते कधीच मी कोणाला कधी बोलून दाखवलं नाही, माझी घुसमट माझ्या मनातच ठेवत गेली. बंड्याने फोन केलेला असतो सरूला. माझी कमळी ठीक आहे ना रे बंड्या. ये कमळी बदलली आहे थोडी. बदलली म्हणजे काय रे बंड्या, बाहेरून दाखवते किती स्ट्रॉंग आहे पण आतमधून ती किती झगडते ना आम्ही बघतो की आमच्या डोळ्याने.
ती स्ट्रॉंग वगैरे काहीच काकी कमळी म्हणते की फक्त शिकायचं आणि अभ्यास करायचा, हार कधीच मानायची नाही. आणि लगेच आता बाबांचा जेव्हा जीव चालला होता तो प्रसंग आता आठवलेला असतो गौरीला. बाबा शेवटच्या क्षणापर्यंत म्हणलेले असतात की कमळीचं शिक्षण कधीच थांबलं नाही पाहिजे. सरू काकी रडत असते, तुझी पण काळजी घे आणि पोरींची पण काळजी घे. बंड्या म्हणतो हो मी काळजी घेतो. वाईट वाटत असतं, रडत असते आणि तुळजा आईला म्हणते की माझ्या कमळीला व्यवस्थित सुखरूप ठेव. तिने खूप सोसलंय ग बाई, आता तिच्या वाटातले काटे दूर कर. पासून मी अधिक मासाचं व्रत करणार आहे, सगळं काही व्यवस्थित आणि सुरळीत व्हावं यासाठी. इकडे नयनतारा, ऋषी, रोहित असतात. रोहित म्हणतात आता सध्या तर तू आई यूथसाठी काही विचार करायला जाशील तर तुम्ही सगळेच बर्बाद होताल, काहीच उपयोग होणार नाहीये, चुकीचा विचार असणार आहे तुमच्या. ती फक्त निराशा लागणार आहे, काहीच लागणार नाही आई, प्लीज या लोकांसाठी काहीच करायला जाऊ नको. काय कारण कळेल का, कारण मी रियालिटी बघतोय. असं काय बोलतेस तू? बास सेन्स नाहीये आणि सिरियसनेस तर अजिबातच नाहीये. कालच्या पिढीला काहीही कळत नाही कशातलं. ऋषी काहीतरी आयडिया देतो आणि तू लगेच ऐकायला सुरुवात करते आणि तो म्हणेल तसंच ऐकते. काय तर म्हणे नवीन पिढीला प्रोत्साहन, काय ऐकतीये. रोहित फार बडबड करत सुटलेलं असतं. तारा म्हणते रोहित जरा शांत होतो का? त्याची पिढी परिस्थितीला ऍडजस्ट करून करणारी आहे. ज्या मुलांना संधीच कमी मिळते काही करून दाखवण्याची, थोडीफार जी संधी मिळते ना ओळखीमुळे, पैशामुळे, आडनाव्यामुळे, ती सुद्धा हातातून निघून जाते. मुलं काय हार मानत नाही, किती वेळा पडू दे परत ते उठून उभे राहताच आणि लढायला तयार असतात. रियालिटी सांगतोय, रियालिटी. अजिबात रोहितला आवडत नसतं जे काही ऋषी बोलतोय. काय करता, एसी केबिन मध्ये बसता आणि या मुलांना जज करता. हो ना दादा, मुलांमध्ये राहिलोय मी, सगळं माहिती मला. या पोरांची परिस्थिती जवळून मी बघितली, या पोरांना जवळून मी बघितलंय, त्यामुळे उगाच काही बोलू नको दादा. तू फक्त एसी केबिन मध्ये बसतो आणि सगळ्यांविषयी काही ते बोलत असतो. मुलांना जवळून मी बघितलंय, जरा विचार कर. आणि आईला आयडिया फक्त मी दिलीये, निर्णय घ्यायचा तो तीच घेणार आहे, मी घेणार नाहीये. उगाच काहीही ब्लेम करू नको दादा. का म्हणते उद्या मला जायचंय त्या कार्यक्रमाला आणि नयनतारा आंटीला इम्प्रेस करायचंय. लगेच रागिणी म्हणते एखाद्या प्रोफेशनल कडून आयडिया घेऊ का मी बिझनेस विषयी, मग आणि का तिथे जाऊन तू बोल. ठीक आहे. आणि रागिणीने ठरवलेलं असतं आता एखाद्या प्रोफेशनल कडून आयडिया घ्यायची आणि तिथं अनिकाचीच आयडिया असं सांगायचं. काय अनिका जिंकणार, कारण अनिकाकडे प्रोफेशनलने दिलेले आयडिया असणार, त्यामुळे अनिकाच्या सुपर आयडिया असणार ना. आता मात्र बघू उद्या कार्यक्रमामध्ये कोण जिंकणार आणि कोण हुशारीने बोलणार, कोणाची आयडिया आवडणार नयनताराला आणि कोणाच्या आयडियासाठी पैसा देणारी नयनतारा किंवा तिचं ते बिझनेस प्रपोजल ते एक्सेप्ट केलं जाईल. अनिका आणि रागिनी आता बिझनेसची टीप बाहेरून घेणार असतात आणि मग तिथे सगळ्यांच्या समोर सांगणार असतात. त्यामुळे अनिका बेस्ट आहे आणि अनिकाला आता सुद्धा कॉन्फिडन्स असतो की मी जिंकणार, माय पुढे कोणी जिंकणारच नाही. आणि तिला अंदाजा सुद्धा नसतो की तिथे कमळी सुद्धा येणार आहे आणि जरी कमळी आली तरी अनिका तिला जिंकू देणार नाही याचा कॉन्फिडन्स तर अनिकाला असतोच. आणि कमळी तयारी करत असतात. कमळी काहीतरी अभ्यास करून प्रिपेअर करत असते, उद्या जायचं असतं कॉलेजला आणि काय काय आयडिया ते दाखवायचे असतात. मला काय काय सुचतंय ते कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगायचं असतं. निंगी म्हणते जाणार आहे आपण, जाणार नाही, आपण आयडिया देणार आणि आपलीच आयडिया त्यांना आवडेल असं काहीतरी करायचंय. निंगे थोडं विचार कर ग, बरोबर तुला पटापट आयडिया सापडतील. निंगे प्रत्येक गोष्टीमध्ये असं कसं ग, काहीतरी केलं सुचलं की बरोबर येतं की तू काही करतच नाही आणि आधीच हार मानतेस. निंगे कमळे तुझं सगळं खरं आहे पण मला भीतीच वाटतेय बाई, खरंच मी काही बोलू शकेल का आणि बोलले तर माझी आयडिया आवडेल का. तिथे येणारे मला माहितीच आहे. इकडे आता अनिकाचं आणि रागिणीचं भांडण सुरू झालेलं असतं. कमळी तिथे येणार, कमळी टॅलेंट हे सगळ्यांनाच माहिती आहे. अनिका म्हणते कमळी टमळीला येऊ दे नाही तर कोणाला येऊ दे, माझी आयडिया बेस्ट असणार आणि सगळ्यांना माझीच आयडिया आवडते. तर त्या कमळीला मला जिंकू द्यायचं नाही तुला मी आत्ताच सांगतेय. साठी मला प्रोजेक्ट बनवायचा आणि माझाच प्रोजेक्ट एक्सेप्ट केला पाहिजे सगळ्यांनी, असं काहीतरी करायचं. म्हणते आपल्याकडे आयडिया आहे ना, आपणच जिंकू शकतोय, कशाला टेन्शन घेतीये. अनिकाने घट्ट अशी मिठी मारलेली असते, तू दुनियातली बेस्ट मम्मा आहे, उद्या मीच जिंकणार तू बघच. ओव्हर कॉन्फिडन्स असतो अनिकाला की मी जिंकणार आणि तिच्या ओव्हर कॉन्फिडन्सला साथ देत असते ही रागिणी. ते तसंच होणार आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको, तू जिंकणार आहे बेबी. अनिका म्हणते यस मम्मा मीच जिंकणार. म्हणते मी बघतेच आहे ती कमळी टमळी कशी जिंकते आणि काय काय बिझनेस आयडिया देते. कमळी सुद्धा तयारीला लागलेले असतात कारण त्यांच्या पुढे असतो आत्मविश्वास आणि साथ असते आपल्या महाराजांची. म्हणजे आता काहीतरी आयडिया लिहितच असते. निंगी म्हणते अगं पटापटावर की लेट गेल्यावर कोणी काही किंमत देईल का, वेळेत गेले तर कोणी किंमत देईल. आवर बरं कमळे. शेवटपर्यंत प्रयत्न करत असते, काहीतरी तिला आयडिया लढवायचीच असते. ऋषी आणि साईबा बाहेर थांबलेले असतात, वाट बघत असतात कोण येतं, काय काय येतं आणि कोणत्या आयडियाज आणतात. बघू आता कोण येणार आणि कशा आयडिया आणणार. अनिका कॉन्फिडन्स मध्ये येणार असते आणि कमळी जिंकली तर अनिकाला सहन होणार नसतं. ती वेगवेगळ्या आयडिया आणणार असते पण पैसे देऊन कोणा करून तरी आयडिया ती खरेदी करणार असते. मग अनिका तिचं प्रपोजल कॉलेजमध्ये मांडणार असते. कमळी प्रामाणिक प्रयत्न करणार असते, मन लावून अभ्यास केलेला असतो आणि मग तिला काय आयडिया आहे बिझनेस विषयी त्या सगळ्यांना सांगणार असते. निंगी आणि कमळीने प्रामाणिक असा प्रयत्न केलेला असतो, तयारी सुद्धा अगदी मन लावून केलेली असते. पण आता कमळी जिंकणार की अनिका जिंकणार खरंच प्रश्नच पडलाय ना. कारण अनिकाने पैसा देऊन आयडिया खरेदी केली आहे पण कमळीने प्रामाणिकपणे मेहनतीने आयडिया
स्वतःला जे वाटतं ती आयडिया समोर आणलेली असते. बघू आता कॉलेजमध्ये गेल्यावर कुणाची आयडिया जास्त चालते. पुन्हा आजीच्या घरी अधिक मासाची पूजा असते, त्यांना व्रत करायचं असतं, त्यासाठी पूजा वगैरे मांडलेली असते. सगळी तयारी अगदी जल्लोषात सुरू झालेली असते. राजन आजोबा सुद्धा तिथे येऊन आता वाट बघत असतात की पूजा कधी सुरू होते आणि तयारी सगळी झाली आहे. ते दोघ जण असतात सर्वंट, ते म्हणतात ही कसली पूजा आहे. त्याची बायको सांगत असते साधी सुधी पूजा नाहीये ही, अधिक मासातली पूजा आहे ही. पुन्हा आजी हे व्रत करणारे, 108 वेळा मंत्रजाप करणारे आणि स्वतः उपवास सुद्धा पकडणार. डोक्यावर कळशी ठेवायची, पाणी लांबून आणायचं आणि स्वतः पिंडीवर व्हायचे. फार फार कठीण व्रत आहे. अन्नपूर्णा आजी स्वतः हे सगळं काही व्रत करणारे. जे काही त्यांचं स्टाफ असतो त्या स्टाफला कौतुक लागत असतं की अन्नपूर्णा आजी या वयात सुद्धा काय काय करतात किंवा काय काय करू इच्छितात. एवढा खरतर व्रत करणारे आजी, हो मॅडम आहेत तशा. पुन्हा आजी आलेली असते, छान अशी साडी घातलेली असते, केस धुतलेले असतात, ते बांधलेले असतात, सगळ्या घरात धूप फिरवलेला असतो. अन्नपूर्णा आजी अगदी घाईघाईने आलेले असतात बाहेर, कारण त्यांना आता सगळीच पूजा करायची असते. त्यामुळे ते आलेले असतात आणि सगळे त्यांची वाट बघतात. पूजेची सगळी अशी मांडणी झालेली असते छान. राजन आणि बाबा आता येऊन बसलेले असतात आणि अन्नपूर्णा आजी कसं हे व्रत करणार याकडे ते लक्ष देत असतात. पूर्णा आजीने आता महादेवाची पिंड ठेवलेली असते, त्यावरती पाणी वगैरे वाहतात. आता हळदी कुंकू वाहून ती पूजा सुरू केलेली असते. आधी मंत्रजाप करायचा असतो. खूप मोठी आणि कठीण अशी ही पूजा असते. अन्नपूर्णा आजी त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी एवढं कठीण व्रत करणार असतात आणि त्यांनी ते व्रत आता सुरू सुद्धा केलेलं असतं. पूजा आता सुरू होते अन्नपूर्णा आजीची. कामिनी लांबून डोकावून बघत असते की या म्हातारीचं काय चाललंय. अन्नपूर्णा आजी म्हणतात महादेवा आजपासून या व्रताची मी सुरुवात करते. 2 दिवस अन्न पाणी वर्ज करून हे व्रत करणार आहे मी. घरासाठी, संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलासाठी, नात्यांसाठी, सगळ्यांसाठीच मी हे व्रत करणार. पूजा सेवा सगळं काही गोड मानून घे आणि चांगला तो आशीर्वाद दे. महादेवा माझ्या इच्छा पूर्ण कर रे आणि तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे. कामिनी हसत असते. अन्नपूर्णा आजीची थट्टा करत असते. म्हणतात आई तू हे कठीण व्रत करायचं ठरवलंय, पण तुला हे जमणार आहे का, जमेल का, तुला त्रास होईल याच्याने. नाही पाणी नाही काहीच नाही, ते ही 2 दिवस आई कसं शक्य आहे, हे तुला फार त्रास होणार, तुझी तब्येत बिघडून जाणार आहे बघ. पण कसं आहे ना, जे तुटलंय ते जोडायचं असेल तर थोडंफार त्रासही सहन करायला लागतो. जे तुटलंय ते जोडायचं साठी मी प्रयत्न करते आणि ते जोडल्याशिवाय मी काय थांबत नसते. त्यामुळे राजन मला त्रास झाला तरी मंजूर, पण मी काय आता माघार घेणार नाही. कळशीला पाणी आणायला पार्वतीला सांगतो मी, ते तरी तू करू नको प्लीज. पण आजी म्हणतात राजन हे व्रत माझं आहे, मग मला पूर्ण करू दे ना प्लीज. नको यात कुणाला काही मदत करायला लावू. मी जर केलं तर ते व्रत पूर्ण होणार, कुणी जर मला मदत केली तर ते पूर्ण होणार नाही. मग कशाला उगाच राजन, करू दे की माझं व्रत मला पूर्ण. अन्नपूर्णा आजी आता मनापासून ते व्रत करणार असतात. राजनला काळजी वाटत असते की कुणीही आईला मदत करावी आणि आईचं व्रत हे पूर्ण व्हावं. पण अन्नपूर्णा आजी म्हणते कुणीच मला मदत करायची नाहीये राजन आणि मला काही त्रास होणार नाहीये, माझी तू काळजी करू नको प्लीज. राजन म्हणतो आई असं कसं, 2 दिवस तू उपाशी राहणार आहे, दुसरं तरी. म्हणतात आई घरातल्या इतरांनी जर हातभार लावला तर कुठे काय बिघडतंय, तू करू दे की दुसऱ्यांना. हे सगळं करताना तुला जर त्रास झाला, तुझी तब्येत बिघडली तर काय करायचंय, प्लीज कुणाला तरी काहीतरी मदत करू दे. अन्नपूर्णा आजी म्हणतात नाही राजन मला काहीच होणार नाहीये, बाकीच्यांचं जाऊ दे, कोणाला नाही हातभार लावू द्यायचं तर नको लावू देऊ, मी स्वतः कळशीने पाणी आणून देतो तुला आणि तुला थोडीशी मदत करतो, प्लीज प्लीज आई, मी काही मदत केल्याने काही बिघडणार नाहीये, प्लीज मला काहीतरी करू दे. आता राजांना फार काळजी वाटत असते अन्नपूर्णा आजीची की बिचारी एकटी सगळं करणार आहे, कोणीचा हातभार लावला तर कुठे काय बिघडतंय. अन्नपूर्णा आजी अजिबात तयार नसतात. नाही म्हटलंय ना राजन, नको मदत करू प्लीज, तर पाणी इथपर्यंत आणून देतो, प्लीज प्लीज आई, मग हवं तर तुझ्या हाताने तू देवावर वाहा, काहीच बिघडणार नाहीये, पण प्लीज मला एवढं तरी करू दे. राजन फार कासावीस होत असतो, गयावया करत असतो, आई प्लीज मला काहीतरी करू दे ग. आणि हसत असते. राजन बोलत असतो, प्रेमाने काळजी घेत असतो. कामिनीला हसायला येत असतं की काय यांचं प्रेम व्हायला चाललंय. आई पूजा करते तर म्हणे पाणी आणून देतो, चक्कर येऊन पडशील, काय काय पोराचं प्रेम होतो चाललंय. कामिनी कुचित भावनेने हसत असते. राजनला अन्नपूर्णा आजीला काही देणं घेणं नसतं. ते निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे देवाची पूजा करत असतात. आणि राजन सुद्धा अगदी प्रेमाने आईची काळजी करून आईला विचारत असतो की मला काहीतरी करू दे प्लीज आई, तुझी मदत. अन्नपूर्णा आजी हसतात, खूप गोड अशा हसतात. नको रे राजन, आणि कशाला एवढी काळजी करतोय, काही होत नाहीये मला राजन, मी सगळं काही व्यवस्थित करेल. आणि हो, फार जर त्रास व्हायला लागला तर मी स्वतः सांगेल, आत्ता सध्या नको, जोपर्यंत मला ताकद आहे तोपर्यंत नको, जर त्रास झाला तर मी तुला सांगेल ना राजन. आणि हो, उगाच एवढी काळजी करू नको रे राजन, अजून तर पूजा कुठे सुरू व्हायची आहे, लगेच तुझं एवढं सुरू झालं. पण आजी म्हणतात मनात जर श्रद्धा असेल ना, कितीही कठीण तप व्रत असू दे, सगळं व्यवस्थित पार पडतं. फक्त श्रद्धा, निस्वार्थी भावना, प्रेम सगळं काही पाहिजे. आणि मनापासून जर सगळं केलं ना राजन, काहीही अडचण येत नाही. आपोआप तब्येत साथ देते आणि माणूस आपोआप सगळं काही पूर्ण करतो. अजिबात कशाचीच कुठेच अडचण येत नाही. त्यामुळे राजन, मी प्रामाणिकपणे करते, मला माहिती आहे ना, मग तू कशाला काळजी करतोय बाळा. आजीने आता पूजा सुरू केलेली असते. हळदी कुंकू वगैरे वाहतात
आणि आता पूजा सुरू करतात. कुणाचीच त्यांना मदत घ्यायची नसते, सगळं काही स्वतः करणार असतात अन्नपूर्णा आजी. राजन मात्र पूजा होईपर्यंत तिथेच थांबणार असतात. त्यांना आजींची फार काळजी लागलेली असते. हे पाणी वगैरे वाहून आणणं ते जरा कठीण आहे असं अन्नपूर्णा राजनला वाटत असतं की अन्नपूर्णा आजीला हे कठीण जाईल, म्हणून राजन आईजवळच थांबणार असते. ही कपटीपणे हसत असते, कपटीपणाने बघत असते की म्हातारी काय ही पूजा वगैरे करते. सगळी नाटकं नवीन नवीन खेळ चालले म्हातारीचे. काय तर म्हणे पूजा करते, घर गेलेली माणसं जोडायची, तुटलेली नाते जोडायची. अशी पूजा व्रत केल्याने माणसं जोडता येतात का? काय या म्हातारीचा खिल्लरपणा आहे ना, की म्हातारीला आहे ना गप्प बसवतच नाही. नेहमी काही ना काहीतरी हिचं चाललेलंच असतं. काय चाललेलं असतं आणि काही नाही या म्हातारीचं तिचं तिला माहिती बघा. ते काहीतरी व्रत करायचे, काहीतरी नाटकं करायचे आणि हिच्या इच्छा पूर्ण होणार आहे. गेलेली माणसं येणार, तुटलेली नाती जुळणार, घरात सुख शांती समाधान, नवऱ्याला आयुष्य लागणार, पोरगं तिचं सुखी राहणार. काय ही म्हातारी थेरं करते आणि नाटकं करते ना, हिचं हिला माहिती. कामिनीला भयंकर अशी चीड येत असते आणि तिला रागराग येत असतो की ही म्हातारी का अशी नाटकं करते. नको ते ह्या म्हातारीला बरं सुचतं. जरा गप्प बसायचं, आराम करायचा आहे तर नाही. नको ते उद्योग, नको ती नाटकं बरे हिला सुचतात. काय कोण सांगतं या म्हातारीला, आणि म्हातारी ही नाटक करत फिरते. कामिनी पूजा करत चालू असते, तिथे हातसुद्धा जोडत नाही, पण तिथे कपटीपणाने उभा राहिलेली असते आणि अन्नपूर्णा आजीविषयी मनातल्या मनात इतके वाईट विचार करत असते. पूजा करत नसते, हात जोडत नसते, पण अन्नपूर्णा आजीला नको नको ते बोलत असते. कामिनी उगाच स्वतःच्या पापामध्ये अजून भर करून घेत असते आणि अन्नपूर्णा आजीला बिचारीला नावं ठेवत. आणि म्हणते या म्हातारीच्या नादी लागायला वेळ आहे का आपल्याला? आपण काही करू शकत नाही असली थेरं अशी नाटकं. आपण आपला लांबून नमस्कार करू, पोहोचेल आपल्या देवापर्यंत. म्हातारीसारखी थेरं आणि नाटकं जर करत बसलं तर आपल्याच्याने काही होणार नाही, एवढं तर आपल्याला माहिती आहे. कर ग म्हातारे, तुला काय करायचं आहे ना ते करू शकते म्हातारे, मला काय जमणार नाही ग बाई. कामिनी आता मनातल्या मनात हे सगळं बोलत असते आणि अन्नपूर्णा आजीकडे बघून ती हसत असते. खरं तर कामिनीला हे अजिबात पटलेलं नसतं. खरंच हे अन्नपूर्णा आजी नाटकं करते असंच कामिनीचं म्हणणं असतं. सगळ्यांची सिंपती वाहवा मिळवायची म्हणूनच ही म्हातारी करते असं कामिनीला वाटत असतं. का तर कामिनीसारखा कपटीपणा अन्नपूर्णा आजी करत नसते. त्यामुळे कामिनीला समोरची व्यक्ती जे करते ते नाटकच करते असं वाटत असतं. मित्रांनो, आता कामिनीच्या मनात जे चाललंय ते आपल्याला माहिती आहे, सगळं खोटं आहे. कामिनीला जे हवं तसंच ती विचार करत असते. अन्नपूर्णा आजी एवढ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात तर तिला थेरं असं म्हणत असते ही म्हातारी. बघू आता कामिनी जे म्हणते ते खरं ठरणार की अन्नपूर्णा आजीची पूजा करते मनोभावे श्रद्धेने, ती सफल होणार आणि अन्नपूर्णा आजीची सगळी मनोकामना पूर्ण होणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.